टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। आदित्य ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन जातात। खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गणपत गायकवाडांचे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांकडे कसे? गणपत गायकवाडांच्या आरोपाची दखल ईडी सीबीआयनं घ्यावी, संजय राऊतांची मागणी। अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसुदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळालं। 27 तारखेला गुलाल उधळला तर परत उपोषण कशासाठी? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल। अध्यादेश आणि मसुद्यातला फरक छगन भुजबळांना कळतो का? जरांगेंचा भुजबळांना सवाल। अध्यादेश रद्द झाल्यास मंडल कमिशनला चॅलेंज करणार, जरांगेंचं वक्तव्य। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट। छगन भुजबळांच्या राजीनाम्यामागे स्टंटबाजी, हरिभाऊ राठोडांचा आरोप। भुजबळांनी राजीनामा दिला तर मराठा, ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना न्याय मिळेल, हरिभाऊ राठोडांचं विधान। छगन भुजबळांनी राजीनामा देणं हे फक्त नाटकच, राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नेमका कुणाला? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। भुजबळांनी राजीनामा दिल्याचं माहिती नाही, पण राजीनामा दिला असेल तर भुजबळांनी 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांचंही नेतृत्व करावं, संजय गायकवाडांचा भुजबळांना टोला। मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचा नवा फंडा, भांडणं लावणारे दोघेही एकाच सरकारमध्ये। हिंगोलीतील सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, बारसूत तेलशुद्धीकरण प्रकल्प विरोधकांशी ठाकरे चर्चा करणार। उद्धव ठाकरेंची कुडाळ बाजारपेठेत सभा, गर्दी जमत नाही म्हणून कुडाळ बाजारपेठेत ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका। भाजपाच्या कार्यक्रमाला नागरिक हजारो रुपये देऊनही येत नाहीत, तर उद्धव ठाकरेंच्या सभेला कार्यकर्ते स्वतःहून येतात। निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रघुराम राजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्याबाहेरील व्यक्तीला संधी। उत्तर प्रदेशातील राम मंदिर उडवून देण्याच्या धमकीचा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। विदर्भात लोकसभेसाठी भाजपाची जोरदार फिल्डिंग, शिवसेना अजित पवार गटाला कमीत कमी जागा सोडण्याचा प्लॅन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध ईडीची कोर्टात धाव। ईडीला 5व्या समन्सला उपस्थित न राहिल्यानं ईडीची कोर्टात धाव। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप। समारोपाला मुख्यमंत्री शिंदे आणि विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोरे उपस्थित राहण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंच्या बनावट लेटर हेडचा वापर करत फसवणुकीचा प्रयत्न, आरोपी राजू वैष्णव विरोधात गुन्हा दाखल। युनेस्को अधिकारी महाराष्ट्रातील किल्ल्यांना देणार भेट। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये युनेस्कोचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे त्वरित परत करा, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे निर्देश। तर आंदोलन केल्यापेक्षा पैसे वसुलीला मदत करा, भागवत कराडांचा जलील यांना सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। ठाणे बोरिवली बिहारी मार्गाला केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून परवानगी। 19 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाची शक्यता। नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश। बांधकामाची परवानगी न घेताच बांधकाम केल्याचं निदर्शनास।
साताऱ्यातील धोमचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी, एकाच महिन्यात 2दा कालवा फुटला. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 30 मार्च ते 1 एप्रिलला होणार परीक्षा. पुण्यातील यशवंतराव चव्हाण पूल 29 फेब्रुवारीपर्यंत बंद, दुरुस्तीच्या कामासाठी बंद पूल राहणार, वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन. पुणे विद्यापीठातील जब वी मेट नाटकाचा वाद हायकोर्टात जाणार, विद्यार्थ्यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी, चुकीची कलमं लावल्याचा ललित कला केंद्राचा दावा. येरवडा कारागृहावर सीसीटीव्हीद्वारे नजर, कारागृहात 812 कॅमेरे बसवले, कैद्यांमधील हाणामारी आणि गैरप्रकार रोखण्याचा उद्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.